नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजच मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण गव्हाची पांढरी शुभ्र कुरडई कशी करायची हे पाहणार आहोत आणि गहू कोणत्या प्रकारचा घ्यायचा कुरडईसाठी हेही सांगणार आहे। चला तर मग झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी इथे सर्वप्रथम लोकवन गहू घेतले आहे। लोकवन गव्हाची कुरडई ही छान आणि पांढरी शुभ्र येते। गव्हाचा चिक पण जास्त पडतो। सर्वात प्रथम आपण हे गहू 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे। कारण किती नाही म्हटलं तर थोडीफार धूळ वगैरे असतेच गव्हाला, त्यामुळे हे स्वच्छ 3 पाण्याने आपण धुवून घेतले आहे। आणि या गव्हामध्ये पाणी टाकण्यासाठी एक हंडा भरून आपण पाणी कपडा बांधून उन्हामध्ये एक 4 ते 5 तासासाठी ठेवलेलं होतं। पाणी आपलं छान असं कोमट झालेलं आहे। आता हेच पाणी आपण ह्या गव्हामध्ये टाकायचं आहे। भरपूर असं पाणी आपल्याला या गव्हामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर ह्याच पाण्यामध्ये पण पातेलं आपल्याला हे थोडं छोटं पडतंय, तर मी हे गहू डब्यामध्ये भिजवणार आहे। नंतर 3 दिवस आपल्याला हे गहू भिजवायचे आहे। इथे पाहू शकता तिसऱ्या दिवशी गहू दाबल्यानंतर त्यातून असं चिक बाहेर पडत आहे। आता हे गहू आपल्याला गाळून घ्यायचे, म्हणजे यातलं आपलं हे पाणी आपण काढून टाकायचं। एक 2-3 पाण्याने आपल्याला स्वच्छ असे गहू धुवून घ्यायचे आहे आपल्याला। त्यानंतर आपल्याला हे दळायला द्यायचे आहे। बघा आता 3 पाण्याने आपले स्वच्छ धुवून झालेले आहे। आता आपण हे बाहेरून गिरणीतून दळून आणलेलं आहे। तुम्ही इथे घरी मशीननी पण दळू शकता किंवा मिक्सरवरही दळू शकता, पण मी गिरणीतून आणले। तर इथे आता त्यामध्ये पाणी टाकून हाताने चांगलं स्मॅश करत चालायचं आहे, म्हणजे यातला जो चीक आहे पांढरा शुभ्र चीक तो हा बाहेर पडतोय। बघा व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आपल्याला गव्हाला। ज्याप्रमाणे आपण लाडू तयार करतो त्याप्रमाणे आपल्याला हातात घेऊन व्यवस्थित दाबून यातला चीक हा बाहेर काढायचा। आणि दुसऱ्या भांड्यामध्ये परत थोडंसं पाणी घेऊन आपण याच पद्धतीने चीक हा तयार करून घ्यायचा। तर आपल्याला ते टोटल 3 पाण्यामधून आपल्याला हा काढून घ्यायचं। आणि जे पाणी आहे राहिलेलं ते शेवटी आपण चोथा फेकून द्यायचं आपल्याला। तर ते पाणी आपण इथे एक गाळणी घेतलेलं आहे, त्या गाळणीत ते पाणी टाकायचं आहे आणि शेवटी खाली कपडा बांधलेला आहे एका डब्याला, त्यामध्ये हे आपल्याला पूर्ण हा चीक गोळा करायचा आहे। म्हणजे जे वरती कोंडा वगैरे राहील तो निघून जाईल आणि एक पांढरा शुभ्र चीक आपला हा डब्यामध्ये आपल्याला मिळेल। तर याच पद्धतीने आपण हे सर्व पाणी गाळून घ्यायचं आहे आपल्याला। आता इथे पाहू शकता गाळून झाल्यानंतर आपला हा चीक पूर्ण तयार आहे। तर यामध्ये वरती थोडीशी तांब पण दिसत आहे तुम्हाला। दुसऱ्या दिवशी त्यातलं वरचं जेवढं पाणी निघेल तेवढं काढून घ्यायचं आहे आणि खाली हे बघा हे पाणी वरचं आपण काढलं हे फेकून द्यायचं आणि तळाला हा पांढरा शुभ्र असा मस्त चीक तयार झालेला आहे। आता हा फोडून घ्यायचा आहे आपल्याला चमच्याच्या साहाय्याने। फोडून झाल्यानंतर घोट्या आहे त्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकसारखं ढवळत। त्यामध्ये 1 चमचाभर आपण खाण्याचा सोडा खार टाकलेला आहे। परत मिक्स करून घ्यायचं आहे, कारण चीक हा लगेच तळाला बसतो, त्यामुळे हे सतत ढवळत राहायचं आहे। आता चुलीवर आपण पातेलं ठेवून यात 1 हंडाभर पाणी आपण टाकून घेतलेलं होतं। त्या हंडाभर पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर एक छोटं स्टीलचं पातेलं आपण म्हणजे 1-2 लिटर पाणी आपण काढून घेतलेलं आहे साईडला। आणि यामध्ये 1 पसाभर मीठ आणि वरती परत आपण थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे। परत झाकण ठेवून छान अशी गदगद अशी उकळी येईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे। बघा इथे पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। आता या स्टेजला घोट्याने आपल्याला फिरवत चालायचं आणि एका हाताने आपल्याला चीक यामध्ये सोडत चालायचं आहे। इथे मिश्रण आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे। इथे थोडंफार पण आपल्याला इथे हलगर्जीपणा करायचा नाही। जर हलगर्जीपणा केला आपण थोडासा तर गाठी व्हायची शक्यता असते व त्या गाठी मोडल्या जात नाही। तर आपल्याला घोट्याच्या सहाय्याने ते सतत आपल्याला ढवळत आणि थोडंसं दाबत चालायचं आहे एकसारखं। आपल्याला थोडंसं चीक अलटी-पलटी पण करून घ्यायचं, म्हणजे खालच्या साईडचा चीक आपण हा पलटी मारतो त्याप्रमाणेही करून घ्यायचं आहे। इथे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पाहू शकता इथे सतत आपण ढवळत राहतो इथे आणि चीक हा आपला आता इथे पलटी मारलेला आहे, याला पलटी मारणं म्हणतात। तर या पद्धतीने आपण हा चीक म्हणजे खालचा साईडचा चीक जो शिजलेला आहे थोडासा वरती, म्हणजे वरचा चीक परत खाली चालला जातो आणि परत घोट्याने थोडंसं दाबत चालायचं, म्हणजे एखाद दुसरी गाठ झालीच क्वचित तर ती फुटली जाईल। आणि हा चीक आपल्याला 15 ते 20 मिनिटं छान असं शिजून घ्यायचं आहे आणि परत झाकण ठेवून 10 मिनिटासाठी वाफ आणायची आहे। आता इथे आपण लोखंडी सोऱ्या घेतलेला आहे। आपला चीक पूर्ण शिजून झाल्यानंतर यामध्ये चीक टाकून घेतला आहे सोऱ्यात आणि आपल्या इथे ताटलीने आपण ताटली फिरवत चालायची। हात म्हणजे आपला हात आहे, आपला हात फिरवत चालायचा आहे। त्या पद्धतीने 1-2.5 वेळेची आपण इथे कुरडई तयार करत आहोत। बघू शकता इथे अगदी छान अशी ही कुरडई आपली तयार झालेली आहे। आणि इथे आपले बाजा पण तयार आहे। बाजवर आपण इथे काय केलंय, कांद्याच्या गोण्या असतात त्या गोण्या घेतलेल्या, नवीन गोण्या आहेत। यावर कुरडई अगदी छान निघते, या पद्धतीने आपण यावर टाकून घेतलेले आहे।
तर आता याच पद्धती आपण सर्व कुरडई तयार करून घेणार आहोत. इथे आपल्या कुरडया ह्या सगळ्या तयार झाल्या आहेत. टोटल 7 किलोची कुरडई आहे ही. मस्त आता ह्या 2 दिवस आपल्याला कडक उन्हात सुकवून घ्यायचे आहेत. अगदी पांढरी शुभ्र कुरडई झालेली आहे आपली ही. थोडं मेहनतीचं काम आहे पण कुरडई करणं. आता 2 दिवस सुकल्यानंतर तुम्ही कुरडईचा रंगही पाहू शकता. अगदी पांढरी शुभ्र आलेली आहे आणि कुरडई पण खूप छान आणि गोल गरगर मस्त आलेली आहेत. तळून पण दाखवणार आहे तुम्हाला मी. इथे आपण गॅसवर कढई ठेवून तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि यात कुरडई आपण तळून घ्यायची आहे. पाहू शकता कुरडई अशी छान फुलली जाते आणि रंगही सुरेख आला आहे, एकदम पांढरी शुभ्र मस्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही हां. आणि लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.